हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे तो पुणेमध्ये एक स्काय वॉक गार्डन म्हणून आहे, तर खूप ट्रेंडिंग चालू आहे। तर खूप सारे रील्समध्ये बघितले मी, ते स्काय वॉक गार्डन आहे। तर इथेच पिंपरी चिंचवडमध्येच आहे, माझ्यापासून मे बी हार्डली अर्धा तासाच्या डिस्टन्सवर तिथे जातो आहे आम्ही। आणि आजचा ब्लॉग त्याच गार्डनबद्दल आहे, तर चला आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तर येस, आम्ही जस्ट पोचलेला आहोत इथे गार्डनमध्ये। आणि तर इथे एंट्री फी आहे, तुम्हाला एंट्री फी 20 रुपीज पर पर्सन एंट्री फी आहे। आणि हे जे आहे ते पार्किंग आहे। तर आम्ही जस्ट तिकीट्स घेतलेले आहेत, तर आपण आज जाऊन बघू हे गार्डन कसं आहे। तर हे एंट्रन्सला बघू शकतो तुम्ही, हे जे आहे चिल्ड्रन प्ले एरिया। तर इथे थोडेसे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी किंवा सीसॉ वगैरे इथे त्यांनी केलेलं आहे। आणि इथून चालू होतं मेन तुमचं गार्डन। याचं जे टायमिंग आहे ते सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत आहे, सकाळचं टायमिंग। आणि संध्याकाळचं जे टायमिंग आहे ते संध्याकाळी 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत, रात्री 8 वाजेपर्यंत हे गार्डन सुरू असताना ह्याचे जे लाइटिंग्स आहेत ते रात्री 7 वाजता ते चालू करतात। तर हे जे आहे ते अटल बिहारी वाजपेयी गार्डन असं म्हणून हे PCMC मधलं फेमस गार्डन आहे। हे लेटेस्ट गार्डन किंवा लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये हे गार्डन आलेलं आहे। आणि याला स्काय वॉक गार्डन किंवा स्काय वॉक ब्रिजसुद्धा म्हटलेलं आहे, कारण एवढ्या सगळ्या एरियामध्ये त्यांनी असं ब्रिजसारखं एक वॉक ट्रॅक तयार केलेलं आहे। आणि एवढे अट्रॅक्टिव्ह त्यांनी लाईट्स त्यांनी सेटअप केलेलं आहे या पूर्ण ब्रिजवर, म्हणून त्याला असं गेटअप आलेलं आहे। तर PCMC पिंपरी चिंचवड एरियामध्ये टॉप टुरिस्ट प्लेसमध्ये हे सध्या ट्रेंडिंगमध्ये स्काय वॉक गार्डन येतं। या एरियामध्ये आला तर 2 गार्डन जवळ आहे। तर हे जे आहे ते स्काय वॉक गार्डन किंवा स्काय वॉक ब्रिज, आणि इथून 5-6 किलोमीटरच्याच अंतरावर बर्ड व्हॅली गार्डन किंवा बर्ड व्हॅली उद्यान म्हणून एक गार्डन आहे। तेही खूप फेमस गार्डन आहे। ते गार्डन त्याच्या बोटिंगसाठी आणि रात्री 7 वाजल्यापासून त्यांचा म्युझिकल फाउंटन शो असतो। तर बर्ड व्हॅली गार्डनचाही व्लॉग मी केलेला आहे, त्या व्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये देते। आणि हे जे स्काय वॉक आहे ते फक्त असं ब्रिजवरून वॉक घेण्यासाठी लोक इथे येतात। खरंच खूप सुंदर गार्डन आहे। तुम्ही नक्की हे गार्डन किंवा ही जागा एक्सप्लोअर करा, व्हिजिट करा। तर हा होता छोटासा व्लॉग या गार्डनचा, या स्काय वॉक ब्रिजचा। तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर।